नमस्कार. खूप दिवसापासून जवळजवळ 2 आठवड्यापासून मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्याचं मुख्य कारण हे की माझ्या या उजव्या डोळ्याला इन्फेक्शन झालं होतं. कोल्हापूरला असतानाच ते इन्फेक्शन झालं आणि मग तिकडून आल्यानंतर मी 15 दिवस व्हिडिओ बनवू शकलो नाही. या डोळ्यामुळे माझी ट्रीटमेंट झाली होती आणि या सगळ्यांसाठी मी आपणा सर्वांना क्षमा मागतो. परंतु आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवावा अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी आज खूप जास्त व्हिडिओ एडिट न करता डायरेक्टली तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. एका चाळीत राहणारा 5 फुटाचा गव्हाळ रंगाचा डोळ्यात तेज असलेला एक माणूस, ज्याच्या आवाजात असायची धगधगती ज्वाला आणि लेखणीत असायचा व्यवस्थेच्या विरोधातला विद्रोह. तो कोण होता? ते होते अण्णाभाऊ साठे. आज आपण जाणून घेणार आहोत या साहित्यकाराचं जीवन, विचार आणि त्याच्या लेखणी मागचा संघर्ष. जय भीम. मी अमित नरवाडे आणि आपण पाहत आहात BPSA विचारधारा. अण्णाभाऊ हे केवळ एक साहित्यिक नव्हते, तर ते क्रांतिकारी विचारांचे धगधगते रूप होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि विचारातून प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या शोषणाधिष्ठित समाज व्यवस्थेवर आणि भांडवली सत्तेवर तीव्र प्रहार केले. त्यांची कविता, कथा आणि साहित्य केवळ कल्पना विलास नव्हता, तर ती व्यवस्थेचे निर्भीड भाष्य होतं. ज्या काळात साहित्य निर्मिती ही उच्चभ्रू समाजाचा खास अधिकार समजला जात होता आणि केवळ त्यांच्या आयुष्याचे चित्रणच साहित्य म्हणून मान्य होत होते, त्या काळात अण्णाभाऊंनी कामगार, कष्टकरी, शोषित, दलित आणि महिलांच्या व्यथा, वेदना आणि त्यांचे दैनंदिन वास्तवता आपल्या सशक्त लेखणीतून सादर केली. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म महाराष्ट्रातील वाटेगाव या लहानशा गावात अनुसूचित जातीमधल्या मांग या जातीमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धजी आणि आईचं नाव वळूबाई होतं. अण्णाभाऊंचा जन्म म्हणजे एका अंधकारमय युगाच्या अंताची आणि नवचैतन्याच्या सुरुवातीची नांदी होती. त्यांचे मूळ नाव खरं तर तुकाराम असे असले तरी ते पुढे अण्णाभाऊ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि खऱ्या अर्थाने समाजाचे मार्गदर्शक अण्णाभाऊ ठरले. लहानपणापासूनच कुस्ती, जत्रा, तमाशा, पूजा, मिरवणुका यात त्यांना विशेष अशी रुची होती. 1932 नंतर त्यांचं लोकगीत, लोककथा, स्तवने, लोकनृत्य यांच्यामधली जी अभिरुची आहे ती वाढत गेली. 1931च्या सुमारास अण्णाभाऊ साठे कुटुंबासह वाटेगाव वरून थेट मुंबईला आले आणि तेथे त्यांचे लक्ष विविध सामाजिक चळवळी, आंदोलने आणि स्वातंत्र्य लढ्याकडे वेधले गेले. मात्र या साऱ्यांमधून अण्णाभाऊ सतत शोध घेत होते शोषितांचे अस्तित्व, महिलांचे स्थान आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा आवाज उठवण्यासाठी. यासाठी त्यांनी कामगार चळवळीच्या माध्यमातून समाजवादी आंदोलनांमध्ये प्रवेश केला. पण अण्णाभाऊंवर सर्वात मोठा प्रभाव जो होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा. त्यांनी केवळ शोषणाविरुद्ध लढा उभारला नाही, तर शोषितांना ब्राह्मणवादी विषम व्यवस्था आणि गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आंबेडकरी विचारधारेची त्यांनी कास देखील धरली. समाजवादी चळवळीत कार्यरत असणाऱ्या जयवंताबाई यांच्याशी अण्णाभाऊ साठे यांचा 1945 साली विवाह झाला.
मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला आणि जयवंतबाईंनी अण्णाभाऊंना सोडून आपल्या मुलींसह पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हा विरह अण्णाभाऊ साठे सहन करू शकले नाहीत. तथाकथित मराठी साहित्य विश्वात एक खणखणीत परिवर्तन म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांची फकीरा ही अजरामर कादंबरी अनुसूचित जातीतील मागास समुदायाच्या शौर्यपूर्ण आणि साहसी संघर्षाचे अभूतपूर्व असं वर्णन करणारी ही कादंबरी केवळ साहित्यातील नवदृष्टीच नव्हे तर सामाजिक एक फार मोठा दस्तावेज आहे. फकीरा हे अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेले अत्यंत मोलाचं असं साहित्य आहे. स्त्रियांच्या समस्यांना धैर्यानं वाचा फोडणाऱ्या अनेक कादंबऱ्या अण्णाभाऊ यांनी लिहिल्या. त्यामध्ये चित्रा, वैजंती, चिखलातली कमळा, फुलपाखरू, चंदन, टिळा लावते रक्ताचा या त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या समाजातील उपेक्षितांच्या वेदनांना शब्दरूप देतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील विविधतेचे दर्शन त्यांच्या इतर कादंबऱ्यांमधून सुद्धा आणि कथांमधून सुद्धा होते. अलगूज, आग, रंगा, अहंकार, रूप, आघात, गुलाम या कथा त्यांच्या लेखणीतील विविधतेचे आणि सामाजिक जाणीवांचे आणि क्रांतिकारी दृष्टिकोनाचे प्रतिबिंब ठरतात. ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या माकडाचा माळ, वैर, डोळे मोडीत राधा चाले, पाझर, रानबोका, केवड्याचे कणीस या कथा म्हणजे मानवी जीवनाच्या विविध छटांचे प्रभावी रेखाटन आहे. अण्णाभाऊंनी केवळ कादंबऱ्यांपुरतेच मर्यादित न राहता लघुकथा, प्रवास वर्णन, आत्मचरित्रात्मक कथा, गुन्हेगारी विषयातील अनेक कथा लेखन, कौटुंबिक समस्यांवरील कथा अशा अनेक साहित्य प्रकारात लेखन करून शोषितांचे जीवन मुख्य प्रवाहात आणण्याचं धाडस त्या काळात दाखवलं. त्यांचे साहित्य म्हणजे दलित, कष्टकरी, महिला आणि शोषितांच्या दुःखाची, संघर्षाची आणि स्वप्नांची खऱ्या अर्थानं कवनं गाणारी होती. अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं जनतेचे साहित्यिक होते. त्यांनी शब्दांना क्रांतीचं रूप दिलं. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा मुख्य उद्देश हा केवळ करमणूक नव्हता तर भांडवली आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेचा रोष व्यक्त करणे आणि समाज जागृती घडवून आणणे हा त्यांच्या लेखणीचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या लेखणीतून नेहमीच शोषणाविरुद्धची आर्तता आणि विद्रोहाची धार आणि परिवर्तनाची आस प्रकट होताना आपल्याला दिसते. लोकनाट्य आणि तमाशा या पारंपरिक लोककलेच्या माध्यमातूनही अण्णाभाऊंनी त्यामध्ये मौलिक बदल घडवून आणला. त्यांनी तमाशात पारंपरिक धार्मिकता, अंधश्रद्धा आणि कल्पकतेवर वार करून त्याला सामाजिक वास्तवाचा आणि परिवर्तनाचा नवा अंग दिला. ही केवळ कलात्मक दिशा नव्हती तर लोकजागृतीचे सशक्त माध्यम बनणे. अण्णाभाऊंनी तमाशांमध्ये संहितेच्या बाबतीत एक विशेष संरचनात्मक बदल केला. त्यांनी लिहिलेल्या अनेक पद्यरचनांमध्ये लावण्या, गीते, पदे आणि पोवाडे यांचा समावेश आढळतो. स्टालिन ग्रँडचा पोवाडा आणि बर्लिनचा पोवाडा ही क्रांतिकारी पद्यरचना समाजवादी विचारसरणीचा वास्तवदर्शी संदेश देणारी ठरली. ही गीते आणि पोवाडे म्हणजे केवळ परकीय युद्ध नेत्यांची स्तुती नव्हे तर शोषणाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यांचे ते प्रतीक होते. महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीचा अभिमान जपत अण्णाभाऊंनी असंख्य काव्य रचना आणि पद्य लेखन केले. त्यांच्या लेखनीतून उगम पावलेले हे शब्द केवळ साहित्य नसून ते शोषित जनतेच्या वेदना, संघर्ष आणि आशांचे प्रतिनिधित्व करणारे ठरले. अण्णाभाऊ यांचे खरे नाव तुकाराम होते आणि ते पूर्णतः सार्थ वाटतं.
कारण त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यात संत तुकारामांच्या लोकप्रबोधनाच्या परंपरेचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह, शोषितांच्या दुःखाला वाचा आणि पांडुरंग भक्तीचा करुण नाद या सर्वांचे सुंदर मिलन त्यांच्या लेखनामध्ये दिसून येते. त्यांच्या साहित्यात एकीकडे संतांचा आध्यात्मिक वारसा तर दुसरीकडे मार्क्सवादी क्रांतीची तेजस्वी ज्वाला देखील होती. हे दुहेरी भान त्यांच्या प्रतिभेला एक वेगळीच दिशा देणारे होते. अण्णाभाऊ लोककलेचा प्रभावी वापर करून समाज जागृती करत आणि त्यांच्या कविता, पोवाडे, कथा, तमाशा हे सगळं शोषितांच्या आत्मघोषासारखं वाटत होतं. त्या काळात भारत आणि सोव्हिएट युनियन मध्ये अतिशय मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होत असताना पंडित नेहरू सोव्हिएट युनियनच्या दौऱ्यावर गेले असताना एका रशियन नागरिकांना त्यांना विचारलं, मिस्टर नेहरू, हाऊ इज अण्णाभाऊ साठे, द आर्टिस्ट अँड द सोशल वर्कर ऑफ युअर कंट्री हु स्पीक अप फॉर द पुअर अँड द डिप्राइव्ड पीपल. हा प्रश्न ऐकून नेहरू काहीसे गोंधळले. त्यांनी कधी अण्णाभाऊंचं नावच ऐकलं नव्हतं. भारतात परत आल्यावर त्यांनी चौकशी सुरू केली आणि त्यांना समजलं की अण्णाभाऊ साठे हे मुंबईच्या एका चाळीत झोपडपट्टीत राहतात. एका 5 फुटी गव्हाळ रंगाच्या बारीक शरीर यष्टीच्या पण तेजस्वी डोळ्यांनी आणि हृदय भिडवणाऱ्या आवाजाने झळाळणाऱ्या व्यक्ती. ते गाणे गातात, वाद्य वाजवतात, कामगार आंदोलनात भाग घेतात आणि शोषित जनतेच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. जेव्हा ते बोलायला उभे राहतात तेव्हा सभागृहात अगदी पिन ड्रॉप सायलेंट होतं. त्यांच्या भाषणांना प्रचंड गर्दी होते, कारण लोकांना वाटतं हा आपलाच माणूस आहे जो आपली वेदना त्याच्या साहित्यात मांडतो. अण्णाभाऊंची दृष्टी भांडवलशाही आणि सामाजिक विषमतेतील दरी स्पष्टपणे पाहत होती आणि ती पाहते एका मार्क्सवादी नजरेतून. पण ज्या क्षणी ती अस्पृश्यता आणि समाज व्यवस्थेबद्दल बोलते तेव्हा तिला आठवतं की केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच सामाजिक न्याय आणि कामगार क्रांतीतूनच या देशाचं परिवर्तन शक्य आहे. पण ती क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातूनच होऊ शकते यावरही अण्णाभाऊ साठे यांचा प्रचंड विश्वास होता. 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या लेखणीनं शोषित, वंचित, कामगार, कष्टकरी आणि महिलांच्या जीवनातील संघर्ष, त्यांचा स्वाभिमान आणि त्यांच्या अस्तित्वाचा झगडा त्यांनी शब्दरूपी मांडला. त्यांचे साहित्य ही फक्त गोष्ट नव्हे तर ती चळवळ होती. त्यांनी सुरू केलेली ही चळवळ त्यांच्या मृत्यूनंतरही संपलेली नाही, कारण त्यांचा ते आवाज होते. त्या शोषित वर्गाचा लढा आज देखील अपूर्ण आहे. आजही आर्थिक विषमता अधिक गडद होत चाललेली आहे. भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही या दोन्ही शक्ती शोषितांच्या पिळवणुकीच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी आणि त्यातील प्रेरणादायी विचार आजही तितकेच लागू पडतात. जग बदल घालूनी घाव गेले सांगून मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडूनी निघबाहेरी घे बिनीवरती घाव, सांगून गेले मला भीमराव. या ओळी म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शोषितांच्या उद्धाराचा संदेश आहे. चला स्वतःला ओळखू, उभे राहू आणि ही परिवर्तनाची चळवळ अधिक मजबूत करू. धन्यवाद. जय भीम.